हॅलो संगमित्रा आर्ट अँड क्राफ्टमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण इथे पाहणार आहोत 30 साईज कटोरी ब्लाऊज संपूर्ण कटिंग आणि ही अगदी लहान साईज आहे। सर्वात लहान साईज ही कटोरी ब्लाऊजची म्हणजे 30 साईज। आपण ही 30 साईज कटोरी ब्लाऊज डायरेक्ट कपड्यावर म्हणजेच ब्लाऊज पीसवर कटिंग पाहणार आहोत आणि हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा। आणि इथे मी मापाचा ब्लाऊज घेतलेला आहे। छाती इथे 30 छातीचं माप आहे आणि लांबी इथे 13 इंच आहे। शोल्डर 10 इंच आहे। व्यवस्थित माप अशी लिहून घ्यायची आणि मागचा गळा 10 इंचाचा आहे। पुढचा गळा 6 इंच आणि बाही लांबी इथे 3 इंचाची बाही लांबी आहे। मुंडाघेर मोजून घेऊया। मुंडाघेर इथे 12 इंच आले म्हणजे 6 इंच याचे डबल घ्यायचे 12 इंच। आणि इथे मी ब्लाऊज पीस घेतलेला आहे म्हणजेच अस्तर घेतलेला आहे। पूर्ण उंची आपण 13 इंच घेतली आणि प्लस 1 इंच मी इथे शिलाई मार्जिन घेतलेली आहे। शोल्डर 5 इंच घेतले आणि मुंडा आपण इथे घेतला 5.5 इंच। आणि छातीची गडी आपण छातीची गडी घेण्यासाठी छातीचा चौथा भाग घ्यायचा। छाती 30 असल्यामुळे चौथा भाग 7.5 इंच येतो आणि 1.5 इंच आपण शिलाई मार्जिन घेतलेली आहे। आणि इथे मी मुंड्याचा आकार दिलेला आहे 1.5 इंच घेऊन। गळा रुंदी घ्यायची आपल्याला 2 इंच कारण छाती 30 असल्यामुळे आपण इथे गळा रुंदी 2 इंच ठेवलेली आहे। आणि मी ते मागचा गळा घेतलेला आहे। आपल्या आवडीनुसार मागचा गळा घ्या। मागचा गळा घेऊन इथे मी आकार दिलेला आहे गोल गळ्याचा। गळा रुंदीवरती मी 2 इंच घेतलेली आहे आणि खाली 2.5 इंच घेतलेली म्हणजे गळा व्यवस्थित येतो आपला। पुढचा भाग काढून घेऊया। कटोरीसाठी मी इथे पुढचा भाग इथे मोजून घेते म्हणजे लांबी टाकते। इथे ब्लाऊजची उंची आपण इथे 13 इंच घेतले आणि प्लस 1 इंच शिलाई मार्जिन घेतली। शोल्डर मी इथे 5 इंच घेतले। मुंडा आपण इथे 5.5 घेतलेला आहे आणि गडी इथे मी 9ची ठेवलेली आहे। आपण इथे बॉक्स तयार करून घेऊया। आणि मुंड्याचा आकार देण्यासाठी मी इथे 1 इंच मोजून मुंड्याचा आकार दिलेला आहे। गळा रुंदी 2 इंच घ्यायची आणि पुढचा गळा 6 इंच आहे। इथे पूर्ण उंची 13 आहे आणि प्लस 1 इंच मी इथे मार्जिन घेतलेले आहे। योगपट्टीचा आकार देण्यासाठी इकडच्या साईडनं मी 2.5 इंच घेतले आणि या साईडनं मी 3.5 इंच घेतलेले आहे। मुंड्यापासून आपण कटोरीला आकार देण्यासाठी 2.25 इंच घेतले आणि इथून मी 5 इंच घेतलेले आहे। 5 इंच घेऊन आपण इथे कटोरीचा आकार दिलेला आहे। आपण डायरेक्ट कपड्यावर कटोरीचा आकार वाढवून घेणार आहोत। आणि गळ्याकडील बाजूला मी इथे 1 इंच एक्स्ट्रा वाढवून घेतलेला आहे आणि इथून 2.5 इंच आपण घेतलेला आहे जास्तीचं आहे। इथे लाईन काढून घेऊया। अशा पद्धतीने जर तुम्ही कटोरी तयार केली अगदी परफेक्ट 30 साईज कटोरी आपली परफेक्ट तयार होते। हे अंतर मोजून घ्यायचं 7.5 इंच आपले हे अंतर भरलेलं आहे आणि त्याचं मध्य आपण करायचं आहे। मध्य करून इथे 1.5 इंच मी वरती घेतलेले आहेत आणि 1.5 इंच खाली घेतलेले आहेत म्हणजे हे आपण टक्ससाठी आखून घेतलेलं आहे। आता हे जॉईन करून घेऊया। हे बघा अशा पद्धतीने जॉईन करून घ्यायचं। आपल्याला पुन्हा दुसऱ्या कपड्यावर कटोरी वाढवून घ्यायची गरज नाही। अशा पद्धतीने 30 साईज कटोरी कटिंग करा अगदी परफेक्ट तुमचं ब्लाऊज तयार होईल। आणि व्यवस्थित असं समजून घ्या कशा पद्धतीने आपण एक कटोरी तयार केली। योगपट्टी कटिंग करून घेऊया। इकडे 3.5 इंचाच्या जागी आपण 4 इंच घ्यायची आणि 2.5च्या जागी 3 इंच योगपट्टी वाढवून घ्यायची शिवण्यासाठी। बाही लांबी 3 इंच आहे प्लस मी इथे 1 इंच मार्जिन घेते। हे बघा आणि इथे छातीचा चौथा भाग घ्यायचा रुंदीसाठी। छाती 30 असल्यामुळे आपण रुंदीसाठी 7.5 इंच घेतले। इथे बाही घेरचे हाफ घ्यायचे आणि प्लस 2 इंच मार्जिन घ्यायची। कटिंग करून घेऊया।
इथे मी आतला शेप दिलेला नाही, कारण आतला शेप आपण अस्तर जॉईंट संपूर्ण ब्लाऊजला अस्तर जोडून झाल्यानंतर इथे आपण आतला शेप देत असतो बाहीचा. आता हे कटिंग करून घेऊया. हा पाठचा भाग मी ओपन बाजूवर ठेवला, कारण इथे मला डिझायनर ब्लाऊज बनवायचं आहे. हा लपेटा ब्लाऊज आहे, बॅकनेक डिझाईन. म्हणून मी इथे जो मेन फॅब्रिक आहे तो ओपन बाजूवर ठेवलेला आहे. आणि शोल्डरपासून गळ्याच्या बाजूने आपल्याला इथे 2-2 इंच कमी करून घ्यायचं आहे. आणि हा कस्टमरचा ब्लाऊज आहे. कस्टमरने डिझाईनचा ब्लाऊज सांगितलेला आहे, लपेटा ब्लाऊज डिझाईन. तुम्ही याचा भाग नक्की बघा पुढचा. इथे मी कटिंग करून घेते. 2 इंच साईडला सोडून आपण हे कटिंग करून घेत आहोत. आणि नक्की तुम्ही याची डिझाईन बघा, कशा पद्धतीने मी लपेटा ब्लाऊज शिवलेला आहे. खूप छान असा लपेटा ब्लाऊज दिसतो. आणि इथे आपण बाही कटिंग करून घेणार आहोत. इथे मी डबल कपडा फोल्ड केला. डबल कपडा फोल्ड करून आपण बाही कटिंग करून घ्यायची आहे. आणि हा कटोरीचा साईडचा भाग सरळ कपड्यावरच ठेवायचा, क्रॉस कपड्यावर ठेवू नका. कटोरी ठेवताना आपण क्रॉस कटोरी ठेवूनच आपण कटोरी कटिंग करून घ्यायची, म्हणजे आपली कटोरी अगदी व्यवस्थित बसते. इथे मी कटोरी कटिंग करून घेतलेली आहे. आता योक कटिंग करून घेऊया. कटोरी कटिंग झाली, योक कटिंग झाला. बाही आपण 30 साईज कटोरी ब्लाऊज डायरेक्ट ब्लाऊज पीसवर कशा पद्धतीने कटिंग केला हे तुम्हाला समजलंच असेल. चला तर मग भेटूया आपण असंच पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या.